श्लोक 120. श्रीराम. विधी कारणे जाहला मत्स्यवेगी, धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी. जनारक्षणा कारणे नीच योनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. विधी कारणे जाहला मत्स्यवेगी, धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी. जनारक्षणा कारणे नीच योनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम. या श्लोकामध्ये समर्थांनी मत्स्य, कूर्म आणि वराह यातल्या अवतारांचा उल्लेख केलेला आहे. त्यापैकी मत्स्य अवताराच्या संदर्भामध्ये 2 कथा आहेत. वरद नावाचा राजा वानप्रस्थाश्रमाला गेल्यावरती कृतमाला नदीमध्ये पाण्यानं तर्पण करत होता. त्यावेळी त्याच्या ओंजळीत एक मासोळी आली. थोड्या थोड्या वेळानं ती मोठा आकार घेऊ लागली. राजानं तिला ओंजळीतून तांब्यात, मग कमंडलूमध्ये, मग माठात, मग सरोवरात आणि पुन्हा नदीत सोडलं. तिथेही ती मावेना. तेव्हा हा केवळ मत्स्य नसून श्रीहरीचं रूप आहे हे राजानं ओळखलं. तेव्हा श्रीहरीने राजाला सांगितलं की थोड्याच दिवसात प्रलय होईल, तेव्हा तू काही ऋषी, धान्य आणि बीजे घेऊन तयार राहा. मी तुला न्यायला येईन आणि तेव्हा तुला उपदेश करेन. सर्व जीवसृष्टी एका विशिष्ट नीतीनं आणि नियमानं बांधण्याकरता जे काही वेद आहेत त्यांच्या सकट राजाला या मत्स्यरूपी श्रीहरींनी वाचवलं आणि नवीन जीवसृष्टी निर्माण केली. दुसरी कथा अशी की 25व्या कल्पाच्या शेवटी ब्रह्मदेवाची रात्र असताना ब्रह्मदेव निद्रिस्त होते. तेव्हा प्रलय झाला होता. त्यावेळी हयग्रीव नावाच्या महाबलाढ्य दैत्यानं सृष्टीच्या उत्पत्तीचं साधन असलेले वेद पळवले आणि त्या प्रलय सागरात तो लपून बसला. ब्रह्मदेव जागे झाले तेव्हा वेद पळवलेले आहेत हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी भगवान विष्णूची प्रार्थना केली आणि त्यांना वेद सोडवून आणण्याची विनंती केली. सागरात लपलेल्या हयग्रीवला शोधण्यासाठी विष्णूंना मत्स्यरूप धारण करावं लागलं. मत्स्यरूप धारण करून त्यांनी हयग्रीवचा नाश केला आणि वेद सोडवून आणले. विधी म्हणजे ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाकरता भगवंतानं मत्स्यावतार घेतला. असं असल्यामुळं दुसरी कथा समर्थांना या चरणामध्ये अभिप्रेत आहे. दुसऱ्या अवताराबद्दल ते सांगतायत की अत्यंत अनमोल आणि उपयोगी रत्न, खनिज पृथ्वीच्या पोटात दडलेली असतात. ती मिळवण्यासाठी खूप कष्ट करावे लागले. पृथ्वीच्या कल्याणासाठी ती मिळवायला देव आणि दैत्य यांनी समुद्रमंथन करायचं ठरवलं. समुद्रमंथन करताना क्षीरसागर घुसळण्यासाठी रवी म्हणजे मंथा म्हणून मंदराचल पर्वत आणला. पण एवढा मोठा पर्वत धरायचा कसा, यासाठी वासुकी नागाची दोरी केली. एका बाजूनं त्या नागाचं तोंड तर दुसऱ्या बाजूनं शेपटी धरली. तरीही ही घुसळताना तो आणखी खाली खाली जाऊ लागला. म्हणून परमेश्वरानं पर्वताला आधार देण्यासाठी कासवाचं रूप धारण केलं आणि समुद्रमंथन नीट पार पडलं. त्यातून अनेक रत्न, हत्ती, घोडे, अमृत प्राप्त झालं. दुसरी कथा अशी आहे की जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा आपल्याच भारामुळं ती समुद्रात बुडू लागली. तेव्हा भगवंतांनी कासवाचं रूप धारण करून पृथ्वीला आपल्या पाठीचा आधार दिला. कूर्मानं पृथ्वी स्वतःच्या पाठीवर तोलून धरल्यामुळं पृथ्वी बुडण्याचा धोका टळला. धरा म्हणजे पृथ्वी, कूर्म म्हणजे कासव. कासवानं स्वतःच्या पाठीचा आधार पृथ्वीला दिला. याचा अर्थ समर्थांना दुसरी कथा अभिप्रेत आहे हे समजतं. हा एकच अवतार असा आहे की ज्यामध्ये
कोणत्याही दैत्याचा किंवा राक्षसाचा वध करण्याचा प्रसंग आलेला नाही. तिसरा अवतार वराहाचा. कश्यपाच्या दिती नावाच्या पत्नीच्या पोटी हिरण्याक्ष नावाचा दैत्य जन्माला आला होता. तो महाबलाढ्य आणि अतिशय उन्मत्त झाला होता. त्यानं पृथ्वीचं हरण करून पृथ्वीला पाताळात बुडवलं. इथं पृथ्वीवर पाणी असताना पाण्यात बुडवली याचा शब्दशः अर्थ न घेता जसं आपण पैसे बुडवले, शाळा बुडवली असं म्हणतो ना, तसं व्यावहारिक विचार हा आहे की अनाचारानं, वाईट कृत्यानं, चुकीचं घडणं याला बुडवणं असं म्हणतात. हिरण्य म्हणजे सोनं आणि अक्ष म्हणजे डोळे. ज्या राक्षसाच्या डोळ्यांना पृथ्वीवरचं सोनं दिसतं म्हणजे जो त्याच्यासाठी हपापलेला आहे, तो उन्मत्त झालेला आहे, म्हणजे सगळीकडे अनाचारच होणार. राक्षस हे शक्तीनं आणि साधनेनं कमी नसतात. त्यामुळं त्यांना संपवण्यासाठी अक्षरशः रानडुकरासारखी प्रचंड ताकद पाहिजे आणि तसेच जबरदस्त सुळे पाहिजेत. हे ओळखून परमेश्वरानं वराहाचं रूप घेतलं. हे रूप घेऊन भगवंतांनी राक्षसाचा वध तर केलाच, तसंच स्वतःच्या सुळ्यांवर पृथ्वी तोलली आणि तिला पाताळातून बाहेर काढलं. जनमानसामध्ये वराह योनी हलकी मानली जाते, म्हणून जनारक्षणाकारणे नीच योनी असा उल्लेख समर्थ करतायत. पृथ्वीच्या रक्षणासाठी नीच पशूचं रूप घेताना भगवंतांनी संकोच मानला नाही असं समर्थ आपल्याला सूचित करतायत. वराह रूपातल्या परमेश्वराचं पूजन करण्याची पद्धत आजही बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळते. महाप्रचंड अशा पृथ्वीचा उद्धार परमेश्वरानं सहज केला. जगत कल्याणासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवंत नेहमीच तत्पर असतो असं समर्थ सांगतात. आणि अशा परमेश्वराला भक्ताचं रक्षण करणं हे स्वतःचं कर्तव्यच वाटतं. मग तो भक्ताची उपेक्षा कधीच करत नाही हे समर्थ आपल्याला खात्रीनं सांगतात. जय जय रघुवीर समर्थ. विधी कारणे जाहला मत्स्य वेगी, धरी कूर्मरूपे धरा पृष्ठभागी. जनारक्षणाकारणे नीच योनी, नुपेक्षी कदा देव भक्ताभिमानी. श्रीराम.